स्टुडंट ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण -70चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आपण पाहिलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण -80चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. आता -80चा फॉर्म्युला यूज करण्यासाठी येथे 3 एक्झाम्पल आहेत आणि त्यामध्ये आपण 4 टाइम्स त्यांचे काय घेतलेत ऑपरेशन घेतले. मग आता आपण हे एक्झाम्पल अबॅकस टूलवर सॉल्व्ह करूया. सर्वात अगोदर आपला बीम बार जो आहे हा क्लिअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता त्यासाठी -80चा फॉर्म्युला आहे -80 इज इक्वल टू -100 प्लस 20. स्टुडंट तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता -80 इज इक्वल टू -100 प्लस 20. आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा 450 0 ॲज इट इज असेल. आता या नंबरमधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत 83. 3 नंबर आपल्याला युनिट नंबरमधून मायनस करायचा आहे. मग आपण आता इथे -3चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार आहोत. म्हणजेच काय 50 मधून 10 मायनस करणार. मग आता 10 मायनस करण्यासाठी आपण 10चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. -10 साठी -50 प्लस 40 आणि इथे काय होणार आहे -3चा फॉर्म्युला -10 प्लस 7 म्हणजे इथे होणार 7. ठीक आहे. आता आहे ह्या नंबरमधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत 80 मायनस करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत वरती दिल्याप्रमाणे. हे पहा -80 इज इक्वल टू -100 प्लस 20. मग मायनस आपण काय करतो इथे 100 आणि प्लस 20 करणार आहोत. आता इथे प्लस 20 करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण वापरतोय स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे +50 मायनस 30. ठीक आहे. आता आहे ह्या नंबरमध्ये आपण काय करायचंय 152 ऍड करायचे. 152 ऍड करणार आहोत आपण. मग आता +2 इथे आपल्याला 50 ऍड करायचे. मग आता इथे 50 ऍड करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बिट शिल्लक नाही आहे. आपण एक्स्ट्रा +50चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. म्हणजे +100 मायनस 50 आणि +100 म्हणजेच 400 प्लस 1 म्हणजे झाले 500. आता आहे ह्या नंबरमधून 84 मायनस करणार आहोत. मग 4 झाले मायनस आणि इथून 80 मायनस करण्यासाठी आपण काय करतोय परत अगोदरचा फॉर्म्युला वापरायचा आहे -80 -100 प्लस 20 म्हणजेच इथे होणार 400 आणि इथे आपण +20 ऍड करणार आहोत. +20 ऍड करण्यासाठी आपण काय करतोय आता इथे +20 साठी +50 मायनस 20. म्हणजे आपलं आन्सर पहा किती येते 435. नेक्स्ट एक्झाम्पल पहा 632 यामध्ये आपण 84 मायनस करणार. मग 84 मायनस करण्यासाठी आपण इथे काय करणार आहोत बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. म्हणजेच -10 प्लस 6 आणि -80 साठी फॉर्म्युला -100 प्लस 20. आता ह्या नंबरमध्ये आपल्याला 55 ऍड करायचे. मग इथे 5 ऍड करण्यासाठी आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच काय +50 मायनस 5 आणि इथे आपण 50 अजून काय करणार आहोत ऍड करणार आहोत. मग 50 ऍड करताना या प्रकारे
50 ॲड करणार 40 आणि हे किती होणार 90 म्हणजेच होता 50. आता आहे या नंबरमधून 86 मायनस करणार आहोत आपण. -6 म्हणजेच -10 +4. मग इथे 4 साठी +4 साठी +5 -1 -1. मग आता आहे या नंबरमधून आपण काय करतोय 100 मायनस करणार 80 साठी, म्हणजे आपल्याला उत्तर मिळतंय 500 आणि -20. पहा नेक्स्ट एक्झाम्पल 632. या नंबरमधून आपण काय करणार आहोत 84 मायनस करणार आहोत. 84 मायनस करण्यासाठी इथे आपण -4चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार, म्हणजेच -10 + 6. आणि इथून या नंबरमधून आपण -80चा फॉर्म्युला म्हणजेच -100 + 20. आता आहे या नंबरमध्ये आपण 55 ॲड करणार. मग या नंबरमध्ये इथे आपण 5 ॲड करू शकतो का, तर नाही, म्हणून 5चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. म्हणजेच इथे आपल्याला 40 आणि +10 +50, म्हणजे इथे 10 ॲड केल्यानंतर इथे -5 होणार आणि इथे 50 झालेत. आता यामध्ये आपल्याला 50 अजून ॲड करायचे आहेत. 50 + 50 काय होतात 100, म्हणजेच आता आपण इथे वापरणार 100 नंबर. पहा आता आहे आपल्याला किती आन्सर मिळाले 603. इथे 0 आहे 603. आता आहे ह्या नंबरमधून आपण 86 काय करणार आहोत मायनस करणार आहोत. मायनस करण्यासाठी 6 साठी आपण काय करूया फॉर्म्युला वापरूया बिग फ्रेंड. पण इथे ॲड करू शकतो का, करू शकतो. +6 आणि -80 साठी -100 + 20. मग इथे 20 साठी आपण काय करू शकतो +50 आणि -30, म्हणजे आपल्याला आन्सर मिळते 549. 589. $789. यामधून 88 मायनस करायचे आहेत. मग 88 मायनस करताना 80 आणि -88 मायनस केले, आपल्याला फक्त इथे 1 शिल्लक राहतोय. मग या नंबरमध्ये आपण +40 ॲड करतोय. +40 ॲड केल्यानंतर आपल्याला काय संख्या मिळते 741. या नंबरमधून आता 741 या नंबरमधून आपल्याला 83 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. मायनस करण्यासाठी इथे आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया, म्हणजेच -10 + 7 आणि इथे -100 + 20. आता +20चा फॉर्म्युला +50 - 20, म्हणजे आपल्याला आन्सर मिळते 658. 658. तर पहा -80चा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे पाहिलं आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.